एकदम कुरकुरीत अशी आपण मंचुरियन बनवणार आहोत. एकदम बघू शकता. चला तर मग कसे बनवायचे बघू मंचुरियन. आज काय बनवलंय? मंचुरियन. मस्त असे कुरकुरीत मंचुरियन बनवले आहे का नाही. आता एक खाऊन दाखव कसं लागतंय ते. मग आपण बघा आता तेच का. छान लागतं ते. हां मस्त असे आम्ही कोबीचे मंचुरियन केलेले आहेत. मस्त असे कोरडेच करायचे, खूप छान लागतात आहे का नाही. मस्त सॉस बरोबर खायचे. चला तर मग आता मस्त रेसिपीला सुरुवात करू आहे का नाही. कसं झाले ते सांग. बरं चालते. बरं काय खातीन बरं. चालते. चला आता मस्त आपण कोबीचे मंचुरियन करू. टेस्ट खूप छान झाली तेज का. हो चालते. कुरकुरीत आहेत का तेज का. हो मस्त असं कुरकुरीत झालेत. हा ना. गाड्या भेटतात तसे. हो त्याच्यापेक्षा पण भारी. बरं चालते. आमच्या तनिष्काला आवडले. चला आता मस्त मंचुरियन बघू आपण. चला तर तुम्हाला आता बघितलं असेल की आपल्याला काय बनवायचं आहे. मस्त असे कुरकुरीत मंचुरियन आपल्याला बनवायचे आहेत. एकदम परफेक्ट प्रमाणात एकदम कुरकुरीत असं होणारे मंचुरियन येतं. आणि आपल्याला काय याच्यातल्या ग्रेव्हीतले बनवायचे नाही. तसं खायला कोरडे पण खूप छान लागते. तर त्यासाठी मी किती अर्धा किलो तर कोबी घेतला आहे आणि एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे. आपल्याला स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचा आणि नंतर मग कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी बारीक ना कापून घेत आहे चाकूच्या ह्याने. बघू शकता होतं तेवढं बारीक करायचं. आता इथे मी सगळा कोबी ना एकदम बारीक करून घेतला आहे. त्यात एक शिमला मिरची ना बारीक कट करून टाकलेली आहे. तुम्ही ह्यात दुसऱ्या पण भाज्या टाकू शकता. इथं आता गाजर पण तुम्ही टाकू शकता. इथं मी आता हिरवी मिरची कट करून टाकली आहे. इथं आलं लसूण एकदम असं पेस्ट करून टाकलेलं आहे. आणि इथं अर्धी वाटी ना कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी. दोन्ही पण बरोबर समप्रमाणात घ्यायचं आहे. जास्त कुठलंच घ्यायचं नाही. इथं अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे ना अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. ह्याचं थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे. थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. आणि ह्यात आपल्याला काय करायचं सोया सॉस टाकून घ्यायचे आहेत. आता इथं ग्रीन चिली सॉस टाकून घेतला आहे. रेड चिली सॉस टाकून घेतला आहे. आणि ना आणि डार्क सोया सॉस टाकून घेत आहे. सगळं आपल्याला सॉस टाकून घ्यायचे आहेत. आणि अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी लागन तसं टाकत राहायचं. जास्त टाकायचं नाही. पातळ झालं तर आपले मंचुरियन कुरकुरीत बनत नाहीत. त्यामुळं अगोदर ना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत छान आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे. एकदम पातळ करायचं नाही आणि एकदम असं घट्ट पण नाही. एकदम सैलसर ठेवायचं आहे पीठ. हे तर बघू शकता असं हाताने खाली पडलं पाहिजे, असं सोडता आलं पाहिजे असं पीठ बनवायचं आहे. इथं मी आता लोखंडी कढई घेतलेली आहे. आता तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता मस्त आपलं तेलाला तावा आलेला आहे बघू शकता. जास्त कडक थोडं तेल करायचं आहे. आता इथं छान मिक्स करून घेतलं आहे. एकदम परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे आपण चांगले सोडून घ्यायचे आहे. एकदम आपल्याला बारीक गॅसवर हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. खायला ते एकदम खूप छान झाले होते. एकदम असे गाळवच्या पेक्षा भारी झाले होते. तनिष्काने दाखवले तुम्हाला खाऊन असे कुरकुरीत असे झाले होते. कलर पण खूप छान आला होता. आता काय जण काय करतात लाल कलर टाकतात. मग कलरची पण काय जरूर नाही आहे. इतके छान असा खरपूस सोनेरी रंग आलेला आहे आपल्या मंचुरियनला. बघू शकता इथं एकदम मस्त कुरकुरीत तर खूप छान झालेले होते. आता पहिला मी घाणा काढून घेतला. दुसरा घाणा सोडून घेत आहे. एकदम टाकताना काय करायचं एकदम गॅस मोठा करायचा आणि नंतर सगळे मंचुरियन आपले सोडून झाले की नंतर बारीक गॅस करायचा. आता हे पण मस्त मी काढून घेते. बघू शकता एकदम कुरकुरीत असे मंचुरियन झालेले आहे. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. तुम्हाला आता मी आवाज पण दाखवते कुरकुरीत कसं झालेलं आहे. बघू शकता एकदम असा. चला तर मग अशीच मस्त रेसिपी घेऊन भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. एकदम मस्त असे मंचुरियन झाले आहे. घरच्या घरी असे बनवा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा. छान असं भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.